कब तक जवानी छुपाओगे रानी, कब रोकोगे इतना सताओगे रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगे। लाइफ की नोटी कहानी, ये हलकट जवानी, ये हलकट जवानी, मीठा है नमकीन पानी, ये हलकट जवानी, ये हलकट जवानी। नया है यह, नया है यह, डिग 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 डिग, नया है यह, नया है यह, डिग 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 डिग, डिग 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 डिग, डिग 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 डिग। नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? हसताय ना? हसणारच, कारण हास्याचे मळे घराघरात फुलवण्यासाठी आमचे हे हास्य शेतकरी तयार झालेले आहेत. घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे फेअर अँड लवली फू बाय फू. नया आहे पॉट बॉय फ्रुटी. मंडळी, असं म्हटलं जातं की परमेश्वर लग्नाच्या गाठी वरतीच बांधतो, पण पृथ्वीवरती त्याचं काय होतं? बांधलेले असतात की बघा आता तुम्ही. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. थांब प्रगती, थांब प्रगती, थांब प्रगती. नाही 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 अण्णा, मी लगीन करणार नाही. भास्कन बसू नको, सोप्यात कालच घेतलाय तो नवा नवा. अगं वय काय झालं तुझं? आजपर्यंत 51 मुलं तुला बघायला आली, पण एकानं पण पसंत केलं नाही तुला. अण्णा, ती 50 पोरं मला नाही म्हणली, त्यात माझी काय चूक अण्णा? अगं तुझं लग्न लावायचा केवढा प्रयत्न केला मी, कन्यादान करायचा प्रयत्न केला, तू पाय टाकत दान दान येतीस आणि सगळी दानादान उडवतीस. पण ह्या वेळेला मी ऐकणार नाही. अगं असं म्हणतात मुलगी शिकली आणि प्रगती झाली. मला प्रगती झाली, पण ती मुलगी काय नाही शिकली. अण्णा, मी शिकली नाही. नाही. मॅट्रिकला 3 वेळा हॅट्रिक मारली मी. अगं तू मॅट्रिक मध्ये 3दा गचाकलीस म्हणून तुला टाईप रायटरच्या कोर्सला टाकला मी. अशी दना 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 टाईप करत होती, जरा खराकन फिरवलास. मेलं ते बाजूचं रायटर तुझ्या. तुम्ही उगाच माझं उन्हा धुणं काढू नका. हा. तुमच्या आग्रहापोटी मी ब्युटी पार्लरच्या कोर्सला गेली होते ना. केलास ब्युटी पार्लरचा कोर्स केलास तू. ज्या माणसाला मसाज करत होतीस तो तसाच बसून आहे आज. काय ग तुझं वागणं, काय तुझं बोलणं, कसं होणार तुझं लगीन? झालं तर झालं, नाही तर राहील. असं बोलू नकोस पुरी, असं बोलू नकोस. माझं बापाचं कालीज आहे. अगं पोरगी म्हणजे तळ हातावरचा फोड. अगं आई, आई ग अगं फोड म्हणल्यावर फोडायचं नसतो ग त्यो. अगं बाप, केवढ्या मोठ्या मनी लिहून ठेवलेल्या आहेत लोकांनी, आणि तू अशी वागतीस. पहिली बेटी, धनाची पेटी. मग देवानं मलाच काय हो पेटारा दिला, मला काय कळत नाही. अण्णा, का तुम्ही असं बोलता? अण्णा, का तुमची बोर तुम्हाला एवढी जड झाली अण्णा? तुला कल्पना नसल, पण तू तेवढी जड आहे. अगं तुझ्यासाठी किती पोरं शोधली मी. अरे कुणी वर देता का वर? रांडाजा मी घर देता का म्हणलो का? मी वर देत. सगळ्याला कसं काय वाजवतोस तू? करतोस का माझ्या पुरी बरोबर लगीन? जातोस कुठं? बस तिकडे. ह्यो बी तयार होत नाही. जोवर तुझं लगीन होत नाही तोवर मला मुक्ती नाही. आधी लगीन बुलढाण्याचं, आधी लगीन पुरीचं, मग माझ्या मुक्तीचं. अगं असं काय करतीस? बस, आज तुला बघायला एक पोरगा येणार आहे, त्याच्याशी चांगलं वाग. हे एक स्थळ मी लई कष्टानं बघून ठेवलं होतं, पण फक्त बघितलंच होतं. येणार की नाही मला माहिती नव्हतं. आज तो येतोय बहुतेक. नीट वाग त्याच्याशी. आल्यावर त्याच्याशी बोल आणि काय देशील त्याला. ओ अण्णा, 50 वेळा कांदे पोहाचा कार्यक्रम केला, मला माहितीये कांदे पोह द्यायचं. तो विचारल तुला कुणी केलं फाव, तू काय सांगणार? संतोष उपहागृहातून आणलं.
भोळी ग माझी पोर, ती असं खरं सांगायचं नाही, खरं सांगितलं तर अण्णा तुम्हाला आईची आण हाय, म्या खोटं बोलणार नाही म्हणजे नाही. बर नाही, नको खोटं बोलूस, पण गाणं गायला म्हणलं तर गाशील नव्हतं का तू? अण्णा मी गाणं गाणार नाही. का? मी गाणं गाणार नाही. का म्हणतो मी? जर तो मुलगा मला म्हणला पुरीचा आवाज भसाड आहे तर त्यो गेला मसनवाडीत. काय तोंड आहे का गटार आहे तुझं? परत जर असे बोललीस बापासमोर तर मी हित तुझ्या समोर आत्महत्या करीन. अण्णा अण्णा एक गोष्ट तुम्ही विसरता आहात अण्णा. काय ग प्रगती? तुम्ही मेलाय. मेले? आईला एक्साइटमेंट मध्ये मी हे दरवेळेला विसरून कसं जातो काय माहित. अगं तुझं लग्नाचं सपान ठरवता ठरवता मी कवा मेलो आणि या प्रेमात आलो मला काय कळलंच नाही. अगं माझ्या प्रेमापोटी नाही, निदान या प्रेमापोटी तरी त्या पोराशी लग्न कर ग. पोरग पाठवलं का कुत्रा आलंय मला कळतच. आला 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 आला. शांत राहा, जाऊ नको कुठं. थांब ग इथं थांब, जाऊ नको, थांब. जा दार उघड. नाही दार उघड. आतल्या बाजूने कडी आहे. कायला हे एक येडव आलंय वाटतं इकडं. उघडला. अण्णा मी नवरी मुलगी आहे, मी कशी पुढे जाणार. ए अरे 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 हाऊ क्यूट. नाकी तोंडी तरी चांगलं दिसतंय पोरग. सतत भास होतात मला. जनते जलाल तू. आई बला कुठाल तू. थँक्यू. वेकलम. चांगलं आहे. धरलाय प्रगती ये, धरलाय प्रगती ये. अगं ए पुरीवाणी चाल, पुरीवाणी चाल. सुरमई अखियों तुमच्या तुम्हाला ना चपला फेकून मारल्या पाहिजे. तुम्हाला अकला आहेत काय? तिथं दोन माणसं एकत्र येतात, लगान नाही झालं सुरमई अखियों मधून कुठून काढलं तुम्ही? तुमच्या आईला तुमच्या अकला नाहीत काय ना? मारला पाहिजे तुम्हाला. धरून वाट लावं, दरवेळेला वाट लावं तुम्ही तुमच्या आईला तुमच्या. मुलीला पाठवता का? नाही नाही, बेदरलेलं कोंबडं झालं असेल त्याचं गेलं. अप्पा आला अप्पा. आणणार मुलीला आणणार. वाईट दम धरा. प्रगती या प्रगती आणते. हा मुलगी मीच आई, मीच. आईची आणि मुलीची दोन्ही भूमिका तुम्ही एकट्याच बजावता. माझी आई गेली तेव्हापासून या घरची आई, मुलगी, ताई, बहीण, अक्का समजा काही मी, होलसेल मी. अच्छा. आणि वडील ह्या काय कुठे? उठा ना. नाही, तुम्ही वडील. अव हे यांचा फोटो असा काय असा? ते कुणाला तरी पत्ता सांगत होते, तेवढ्यात त्यांचा पत्ता कट झाला. हे काय? पत्ता
कांद्या फव्याचा विचार, कांद्या फव्याचा विचार. बसा बसा. हो 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 हवा घेणार हो हो आणि कांदा हा चालेल आणि शेंगादाणा. शेंगादाणा म्हणते शेंगादाणा म्हणते असेल शेंगादाणा. असेल तर द्या. आणते हा. वा वा. घ्या. सगळे सेपरेट दिलं. हे असे कांदा पोहे खातात तुमच्याकडे? हे असे कांदा पोहे असतात का? ए, डायरेक्ट पार्सल करून दिलंय तुम्ही. बसा ना बसा. मुद्दामून केलास ना, मुद्दामून केलास. मी मुद्दामून केलं. मी मुद्दामून केलं. हा. मी मी मुद्दामून मुद्दामून केलं. नाही केलं. मी मुद्दामून नाही केलं. खरंच सांगतो चुकून झालं. नाही नाही तुम्ही नाही. तुम्ही बसा. तुम्हाला काय विचारायचं ते विचारा आणि मग जा. निघा. गाणं येतं गाणं? नाही येत नाही. येत नाही. येत नाही. येत नाही. येत. नाही म्हणायचं काम नाही. तुला तुझ्या आईची आण आहे. गाणं गा. सुपर वा वा वा. अन्ना त्याला सोडा. अन्ना त्याला सोडा. गाणं मला येतं. गाणं मला मी गाते. हा, गा, गा, please. शायद मेरी शादी का ख्याल. दिल में आया है इसीलिए अन्ना ने तुम्हें चाय फव पे बुलाया है. वाटी करा. कसं वाटलं? मस्त मस्त म्हणजे एकदम लता कुमार किशोर मंगेशकर. काही जुळत नाही आहे. झाले तुमचे प्रश्न विचारून मग निघा. नाही मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता. काय हाय आता? माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू? एकदम खरं अगदी मनात असेल खरं ते. सांगू? अगदी अगदी खरं. उठा आणि चालते व्हा. का? तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मला बघितलं ना तेव्हाच तुमच्या नजरातला नकार मला कळला. नाही आता तुम्ही घरी जाणार, घरून जाऊन फोन करणार आणि मग मला सांगणार मी कशी तुमच्या लायकीची नाही आहे. खर तर नकार ऐकू ऐकू ना माझ्या जीवनातला नकारच झाला. लायकीच नाही माझी राहिली जगण्याची. पुण्यांदा नकार मला ऐकायचा नव्हता म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही निघा. किती वेळा नकार ऐकला तुम्ही? असं 51 वेळा आणि 52वा तुमचा. हा मला 70 मुलींनी नकार दिलाय. तुम्ही 71 पोरींनी मला होकार द्यायला पाहिजे होता की नाही? म्हणजे येताना मी ठरवलं होतं मेलो तरी 72 पण तुमच्याबरोबर लग्न करणार. म्हणजे मला असं वाटलं होतं की रिजेक्टेड मालाला इथं तरी किंमत मिळेल ना. तर म्हणजे गणितातलं एक सूत्र सांगतो तुम्हाला. निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. मी बी पॉझिटिव्ह. तुम्ही? हो पॉझिटिव्ह. क्या बात आहे. खूपच सुंदर. म्हणजे मला आतापर्यंतच्या पर्वातलं हे बेस्ट स्किट होतं. बेस्ट. या स्किटची कन्सेप्ट नवीन होती. तुमचा परफॉर्मन्स सुपर होता. डायलॉग्स अप्रतिम होते. मुवमेंट्स अप्रतिम होत्या. स्टेजचा वापर सुंदर. प्रॉपर्टीचा वापर सुंदर. अलॉंग विथ तुषारचं म्युझिक. क्या बात आहे. लेट्स हॅव अ ब्लास्ट फॉर. वा. त्याच्यापेक्षा बेस्ट ॲक्ट झाला नाही अजूनपर्यंत या मंचावरती या सीझन मध्ये असं मलाही वाटतं. आणि म्हणून आय थिंक एक म्युझिकची सलामी आणि त्याचबरोबर मिठाई तो बनते बॉस. कुशल हे तुझ्यासाठी आहे ना? अर्धा आणि हे त्या फ्रेमवर्कसाठी आहे. एक आणि हे तुमच्यासाठी. 12.5 गुण 13. कळलं ना? फाईट वातावरण टाईट.
गेली कुठं गावाना बोलला बिगर रावना बुजली या कानाची भोकन खाजवाकी तुमचं खाजवाकी जर्रा खाजवाकी बुगडी शोधायला डोकन खाजवाकी बुगडी शोधायला डोकन खाजवाकी बुगडी शोधायला डोक. कसली घाणेरडी गाणी वाजवतोस रे आल्या आल्या. राजा आहे, काहीतरी इज्जत ठेवा. मी काय बोलत नाही म्हणून कसली गाणी वाजवता. अरे अशी डबल मोर्निंगची गाणं वाजवत जाऊ नका रे. समोर लहान लहान लेकरं बसलेली असतात, त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल. काय बोलताय महाराज. झालं म्हणजे परत एकदा ह्याला ऑब्जेक्शन आलेलं आहे. नाही, हल्ली काय झालेलं आहे, मी जे बोलेल त्या प्रत्येक वक्तव्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे. आता परवाच्या दिवशी मी काय बोललो, काय शाळेमध्ये लैंगिक शिक्षण काय गरजेचं आहे, बंद करून टाका ते विषय. लगेच ऑब्जेक्शन आलं. एक शिक्षक तर म्हणे उपोषणालाच बसला. या लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण सक्तीचं- इथं आरडाओरडा नाही करायचा. कोण आहे तू. महाराज मी मास्तर आहे. अच्छा, तू चो मास्तर आहे का उपोषणाला बसलेला. हो महाराज. लय मस्ती आली बरं तुम्हाला. महाराजांना महाराजांना चहा घेणार का चहा तुम्ही. हा? चहा घेता. चहा देतात ते, आता घरी जातो मी. मी काय म्हणतो, कशाला एवढे लोक घेऊन यायचे वगैरे. आपण बसून बोललो असतं की नाही. मी आधीच बोललो असतो तर महाराज. कसं आहे ना, तुमचं म्हणणं जरी असलं ना तर माझं म्हणणं पण बरोबर आहे ना. काय महाराज? त्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षण काय गरजेचं आहे. हा विषय गणित आहे, इंग्रजी आहे, झालं तर नागरिक शास्त्र आहे, हे तुम्ही शिकवा ना. लैंगिक शिक्षण कशाला पाहिजे. काय म्हणते महाराज, पोरांना इंग्रजी गणित नीट नाही आलं तरी चालेल, पण लैंगिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे महाराज. अहो वर्गात गणित शिकवताना 69 म्हटल्यानंतर पोरं हसतात. मग म्हणू नका. आता मी वैचारिक बोललो ना. आता झाली गोच. आता काय करू शकत नाही. आता बोला, आता काय कराल. भोग आहे ते भोग. सोमवार मंगळवार जे काय करता ना त्याचे हे भोग आहेत तुमचे. अहो 69 म्हटल्यानंतर पोरं हसतात महाराज. मग त्यात एवढा कसला जोक आहे मला अजून कळलेलं नाही. हे माहित नाही ना. नाही. हे माहित करून घेण्यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक आहे महाराज. ते का हसतात कळायला नको. अरे मग हसतील असे विनोद करू नका तुम्ही. त्यांचं तिकडे लक्ष जाणार नाही असं काहीतरी शिकवा ना. अहो नाही वळवू शकत लक्ष त्यांचं. एक तर इतिहास शिकवताना नाके 9 येतात. अहो बाजीरावाचा धडा शिकवायला घेतला की मुलं नेमकी मस्तानीवरच प्रश्न विचारतात. ती खरंच सुंदर होती का. तिने पान खाल्लं की तिचा गळा लाल व्हायचा का. उत्तर देता देता माझा घासा लाल व्हायची पाळी येते. तुमचं काय म्हणतं, म्हणजे असं पान खाल्लं होत असेल का असं. कंटिन्यू. अरे पण तेवढी एकच गोष्ट आहे का, दुसरं शिकवा. नाही पण मुलांना त्यातच जास्त इंटरेस्ट आहे ना. कारण त्या गोष्टी आपण चोरून बोलतो, खाजगी आवाजात बोलतो, आणि अशाच गोष्टी चविष्टपणे सांगायला लोकांना आवडतात. हे म्हणणं तुमचं बरोबर आहे. मग कसं आहे, उघड उघड लाच घ्या असं कुणाला सांगितलं तर कुणी घेईल का. हो. कुणी घेणारच नाही, मजाच येणार नाही ना. मी काय म्हणतो, समजा बायको नवऱ्याला म्हणाली की रात्री येताना पिऊन या बरं. तुम्ही पाहिलं की खूप बरं वाटतं. असे नागासारखे डोलत येता. मागच्या वेळी तर चक्क नागा डान्स केला होता उणू करून. काय कसं शिक्षक आहे ना तुम्ही, वागा ना मग तसं कधीतरी. तुमचं बरोबर, पण असं केलं तर नवरा पिऊन येईल का. कारण ज्या गोष्टीला विरोध असतो ना तीच गोष्ट नवऱ्याला करायला आवडते. माणसाचा स्वभाव सगळा गोळ तिकडेच आहे ना. Correct. समजा पोरांना तुम्ही म्हणाला पुस्तक वाचशील तर थोबाड फोडून ठेवीन. पोरगा लगेच बेंच खाली पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करते की नाही बघा. मग चांगली आयडिया आहे. हे काहीतरी शिकवा ना पोरांना. उगाच काय खूळ काढलंय लैंगिक शिक्षणचं. हो त्यांनी स्वतः अभ्यास केला तर घोळ होईल महाराज. शिक्षण कंपल्सरीच आहे. ओ वर्गात एका मुलाने नुकतंच ती न्यूटनची गोष्ट वाचली. हा, ती काजोलची आई. भोग आहे तो, भोग सगळे. सोमवार मंगळवारचे सगळे भोग आहे तुमचं हे. अहो न्यूटन नव्हे, न्यूटन शास्त्रज्ञ होता. हा असेल ना. असेल नाही, होता. हो, हो. त्याची गोष्ट वाचली. सफरचंद त्याच्या बाजूला पडलं आणि हा त्याला का? गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हे कार्ट म्हणताय आमच्या गावात सफरचंदाचं झाडच नाही तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लावणार. त्याला सांगा ना, इतर झाडं असतील आपल्या गावात. पेरू आहे, पनस आहे, चिंकू आहे, काही घ्या तुम्ही. अहो पण महाराज हे सांगण्यासाठी शिक्षक आवश्यक नाहीये का. मग हाय ना, तुम्ही शिकवा ना. मग तुम्हाला काय वाटतं मुलं बोलत नाहीत.
अहो मराठी इंग्रजी हिंदी सगळ्या भाषांमध्ये अस्खलित शिव्या देतात, अगदी 8वी 9वी मुलं सुद्धा. हो मग त्यांना कुठे शिकवायला जातो आपण शिव्या? मग तेच मी म्हणतोय, एखादी गोष्ट न शिकवता शिकतातच का नाही? मग लैंगिक शिक्षण शिकवायची काय गरज आहे? कारण ते शिकवलं तर शिवाय देण्याची पाळी येणारच नाही. अहो, मला सांगा, एखादा माणूस ज्याचा धर्माचा गाढा अभ्यास आहे तो दुसऱ्याच्या धर्माला कधी शिवाय देईल का? नाही देणार. कारण जगात कुठलाच धर्म अशी शिकवण देतच नाही. तसंच लैंगिक शिक्षणाचं आहे महाराज. अहो, स्त्री आणि पुरुष यांच्यामधला फरक नीट कळला ना तर सगळे प्रश्न आपोआप मिटतील. कारण स्त्री कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमकुवत नाही, आणि हे कळल्यानंतर प्रत्येक पुरुष तिच्याबद्दल आदरच बाळगून असेल. आता 50 वर्ष संसार करून सुद्धा स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री कधी कळलेलीच नाहीये. म्हणून इतकी वर्ष होऊन सुद्धा एकमेकांमधला संवादच होत नाही. मग पोरांची तर गोष्ट सोडा. नाही, पण मी काय म्हणतोय, लैंगिक शिक्षण कंपल्सरी नाही केलं तर कुणाचा एवढा जीव चाललाय? चाललाय नाही महाराज, जातायत, गेलेत, आणि असंच जर चालू राहिलं ना तर जात राहतील. हा काय, लैंगिकतेबद्दल कुतूहल जर मुलांच्या मनात नसतं ना तर निर्भयासारख्या कित्येक मुली वाचल्या असत्या. या बलात्कारावर फाशीसारखी कठोर शिक्षा आहे, पण म्हणून बलात्कार कमी झालेत का? नाही. आता यापेक्षा आणखीन कोणता मोठा कायदा करणार तुम्ही? अहो, या देशात आधी सतीसारख्या प्रथा होत्या, भानामती सारखे प्रकार होते, गुप्तधनासाठी नरबळी सारखे प्रकार होते, अस्पृश्यता होती. पण ह्या सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या कारण शिक्षण. लोक जसे शिकू लागले तसे हे प्रकार कमी होऊ लागले. कारण आपल्या शिक्षणात सामाजिक भान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मग काय कमी आहे? कमी एकाच गोष्टीची आहे महाराज, कमी एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे मुला मुलींचं एकमेकांबद्दल असलेलं अज्ञान. ते शाळेत एकाच बाकावर बसतात, परंतु त्यांच्या अज्ञानी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी हे त्यांच्यासाठी ज्ञान असतं. जेव्हा ह्या गोष्टी एखादा सज्ञान शिक्षक त्यांना सांगेल तेव्हा या देशातल्या स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण हे कमी होईल. आणि म्हणूनच एक शिक्षक उत्तम गुरु असून चालणार नाही, तर तो विद्यार्थ्याचा उत्तम मित्र सुद्धा असायला हवा. तुम्ही राव इथं आलात, आमचा धरला कान, एकच मारली फाईट, पण वातावरण खरंच केलं टाईट. जोरदार टाळ्या अंशुमन विचारे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आज तुला या मंचावरती परत एकदा बघून खूप आनंद होतोय, कारण हा मंच तुम्ही गाजवलाय. तुम्ही एका पर्वाचे विनर होतात, पण आज एका वेगळ्या सेगमेंटमध्ये तुला बघायला मिळाला आम्हाला. या सेगमेंटबद्दल तुला काय वाटतं? एक तर सेगमेंटमधून खूप मोठी गोष्ट आपण सांगितली, ज्या गोष्टी आज समाजात घडत आहेत त्याबद्दल भाष्य करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. आणि मला वाटतं हा मंच इतका ताकदीचा आहे की ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते आणि बऱ्याच गोष्टी समाजात घडत असतात. हेच यश मला वाटतं फूबायफूचं आहे. वा वा. मंडळी, लहानपणापासून आपल्याला सांगण्यात येतं की आपल्याकडे किती पैसा आला, यश आलं, तरी सुद्धा आपण जमिनीवरती राहायचं, कधीच हवेत जायचं नाही. म्हणजे याला विमानात बसायचं, त्याने काय करायचं? जावं तर लागणार ना हवेत. हीच वेळ आली एका ग्रामीण कार्यकर्त्यावरती. त्याला जायचंय पहिल्यांदाच विमानात बसायला. बघूयात मग आता हा विमान प्रवास कसा होणार. रेडी है विमान मेरा, बेल्ट अपना बांध ले. रेडी है विमान मेरा, बेल्ट अपना बांध ले. रेडी है विमान मेरा, बेल्ट अपना बांध ले. जेट एयरवेज की उड़ान संख्या 703 में मैं सभी यात्रियों का हार्दिक स्वागत करती हूँ. औरंगाबाद से मुंबई तक का सफर यह उड़ान 45 मिनट में तय करेगी. मैं हूँ आपकी कैबिन क्रू हेड मालविका पाटिल. इस विमान के मुख्य मेहमान एक है विकी गिरेपड़े और आनंद आप्टे. कैबिन क्रू रिक्वेस्टेड टू कमेंस बोर्डिंग. गुड मॉर्निंग सर. अरे बाहेर होणं पटकन विमान निघाले. शाळेतल्या पोरी कशाला बोलायला इकडे. लेडीज अँड जेंटलमेन, वेलकम ऑन बोर्ड. कुठे बोर्ड? आमच्या मराठवाड्यामध्ये शिन्नरून चांदखेडला गाडी जाती. घंटाभराचा प्रवास आहे, 2 पाट्या त्याला, एक पुढे एक आणि मागे. विमानाला पाट्या नाही, बसायचं कुठं आम्ही, कसं कळावं आम्हाला? We request you to pay attention to the safety demonstrations demonstrated by our crew. स्क्रू फिट करायचे राहिलेत काय की अजून? This is a safety belt. आता पायजमावर कुठं बेल्ट घालायचा आम्ही? To fasten the seat belt, put the metal tip into the buckle and pull the strap. To release, open the flap and pull the straps apart. तुटला काय की? तुटला म्हणतो. In case of loss of oxygen in the cabin, the oxygen mask will drop down automatically. Put it on your mouth and nose and breathe normally.
अर बाईला दम आहे. Please make sure your own mask is placed in the correct place before assisting others. This aircraft is equipped with 6 emergency exits, 2 at the rear, 2 in the center, and 2 at the front of the aircraft. The emergency lining on the ground will lead you to the nearest exit. Sir, please, sir. Sir, please. Sir, please take your seat, sir. येस. Yeah. काय म्हणल्या? सर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर मी तुमच्याशी मराठीत बोलू शकते. नाही आपला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या भाषेत झेपल त्या भाषेत बोला, मला कळतं. नो प्रॉब्लेम सर. प्लीज तुमच्या जागेवर बसून घ्या सर प्लीज. नाही मी तेच शोधायलो, माझी जागाच मला सापडणं गेली. काय झालं माहिती का, म्हणजे मी आल्यापासून मला 3 लोकांना उठवलं. बरं खिडकीतून रुमाल टाकावं म्हणलं तर पावसामुळे पॅक करून टाकलं तुम्ही. आता कसं करू? सर मला तुमचा बोर्डिंग पास दाखवा. बोर्डिंग 10वी झाली तसा बोर्डिंग पास फेकून दिला मी. आता सर हे जे तिकीट आहे ना ते मला दाखवा, त्याच्यावर तुमचा सीट नंबर आहे. अर एवढं कळा ना काय मला तिकीटावर शीट नंबर आहे, पण काय शीट नंबर एक मोबाईल नंबर आहे तेच कळण झालाय मला. म्हणजे बघा 70568102 आता ही शीट कुठे शोधावं? सर तो तुमचा सीट नंबर नाहीये सर, हा तुमचा सीट नंबर आहे. ही तुमची सीट आहे सर P30. सर बसून घ्या तुमच्या सीटवर. इथं बसायचं का? हो. बर. सर मी आत्ता जे सेफ्टी इन्स्ट्रक्शन सांगितले ते तुम्हाला कळले ना? अरे हा बरं झालं लक्षात आलं ना. तुम्हाला सांगायचं राहिलं, असं नुसतं इन्स्ट्रक्शन देऊन होत असते का? एक काम करा, हे नारळ घ्या आणि तिथे केबिन मध्ये बांधा जा. सर हे नाही करता येणार. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. अरे कशाहून नाही करता येणार? मारुतीला उतरवलेलं नारळ आहे. तुम्हाला सांगतो आमच्या गावातला सगळ्यात जागृत मारुती आहे. 5 खेपा तुम्ही करा, तुमचंही प्रमोशन होऊन तुम्ही पायलट होताल. जा लावा तिकडं. दॅट्स व्हेरी स्वीट सर, व्हेरी स्वीट. पण आय एम सॉरी हे नाही करता येणार सर. अरे लावा ना तिकडं. खिळ्याचा तर प्रश्न आहे. खिळाही आणलाय मी सोबत, देऊ का? नाही सर हे नाही करता येणार. आय एम सो सॉरी. नाही करता येणार. राहू द्या मग. एक काम करा नारळाचं राहू द्या. आपलं मारुतीचं मी घरी घेऊन जातो. हे तुम्ही अंड घ्या आणि समोरच्या चाकाच्या खाली ठेवा. सर नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. हे सगळं नाही करता येणार प्लीज. अरे कशामुळं? सर एअरप्लेनच्या सिक्युरिटीचा सवाल आहे सर. हे नाही करता येणार. गेलं Please खड्ड्यात आता listen to काय me, sir. करावं? सर तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या सर आता. हा नाही बसायला जरा मोकळं वाटायला फिरू द्या ना मला. राईट सर. आता या कोण जुळ्या बहिणी आहेत का तुमच्या? सर त्या माझ्या सहकारी आहेत. नाही ते केस सारखेच वाटायलेत म्हणून म्हणलं. बरं तर तुम्ही बसा सर. मी आता सांगते बसा म्हणल्यावर काय तुमची कमाल झाली बाबा. हा सर तुम्ही प्लीज बसा. काय होईल ना सर, आता आपण टेक ऑफ करणार आहोत. तुम्ही सीट बेल्ट लावून घ्या. नाहीतर प्रॉब्लेम असा होईल की टेक ऑफ करताना ना तुम्हाला श्वास लागू शकतो, तुमच्या कानाला दडे बसू शकतात. 1 मिनिट मला अरे सीट. मग नको हे विकतचं दुखणं आपल्या लोक. तुम्ही दार उघडा, मला बाहेर जाऊ द्या. सर दार नाही उघडता येणार आता. नाही मला खाली गुद बसा, मारायला सर. बरं का तुम्ही. त्या दार उघडा खाली मला. खाली खाली बसा सर. अरे इथं Relax, कसं? मला relax, गुद sir. मारायले. काही होत नाही सर. मी आहे ना इथे. तुम्ही बघा बसा. बरं का? तुम्ही बसा सर. आणि मी मला हल्लं कसं काय? टेक ऑफ रनवेवर लागले सर. प्लीज बसा. तुम्ही इथं बसा, माझ्या मला माझ्या जागेवर जावं माझ्या लागेल, शेजारी sir. बसा नाही म्हणतो. मला नाही बसा नाही, येणार, सर. अरे सर तुम्ही बेल्ट बापरे. लावा सर. अरे बापरे, कुठं एक चाललंय? मिनिट, माझा हात सर. एवढं फास्ट कसं चाललंय? बेल्ट लावा, सर. अरे बाबा. माझा बेल्ट लावू दे सर. दर्दमान घ्यायला सांगा. काही होत त्याच्या नाही माया. सर. सर अरे काही होत नाही सर. इट्स ओके. पोटात गोळा आला माझ्या. सर अरे रिलॅक्स बापरे. रिलॅक्स रिलॅक्स सर. रिलॅक्स. अरे बापरे. माझा हात सर. सर इट्स ओके. बघू नका सर. बाहेर बघू नका. इट्स ओके. इट्स ओके सर. बाप केवढाला दिसायला छोटा. या सर सर बाहेर बघू नका प्लीज. अरे बाप. सर इट्स ओके. नाही. आपण टेक ऑफ केलेलं सर. नो वरीज सर. ओके या. ब्रीथ हेवीली सर. प्लीज गेट वॉटर. सर रिलॅक्स. तुम्ही इथं थांबा. हो सर मी थांबा. सर हे बघा आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही खाली बघू नका अजिबात. हा टेक ऑफ झालेलं आहे. इट्स ऑल ओके. सिट बॅक रिलॅक्स अँड एन्जॉय द फ्लाईट. ओके मी आले सर. मला काम आहेत. नाही ते धुनी भांडी नंतर करा. तुम्ही इथं बसा. सर मला वेगळी काम आहेत सर प्लीज. नाही आता मला सांगा, एकदा विमान उडाल्यावर काय काम आहे तुम्हाला? माणसाला माणूस भेटले तर गप्पा माराव, आयुष्यावर बोलाव काहीतरी. सर तुम्ही बसा. नका काळजी करू. नाही इथं थांबा तुम्ही. नाही काही होत नाही सर. जस्ट रिलॅक्स. कसं वर झालं? पात नाहीये सर. ते विंग्स आहेत. नाही तुम्ही त्याला कॉर्नरला थांबायला सांगा, मी उतरतो. सर असं नाही करता येणार. तुम्ही रिलॅक्स व्हा सर. मोशन मध्ये असलं ना फ्लाईट किती दिसतं. नो वरीज. आणि काही काळजी करू नका सर. आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायला पायलट असतात. डोंट वरी सर. अरे काय दादा काय विकायले? सर ते आमचे पायलट आहेत सर. ते काही विकत नाहीयेत. हे पायलट आहे काय? हो, सर. मला वाटलं जडीबुटीवाला आला काही. नाही चांगला. हा
पायलट आहे हो सर. हा मग इकडे स्टेरिंग सोडून काय करायचं सर स्टेअरिंग नसतं त्याला मला स्टेरिंग धर नाही 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 कुठं आपल्याला तर मला भीती वाटेल तुम्ही त्याला स्टेरिंग कॉर्नरला मला उतरवा नाही नाही तुम्ही खाली नाही बसा, त्याला सर. माफ झालं सांगा मी सांगते सर नाही मला ते गेले ते गेले माझा जीव गुदमारायला ते गेले सर ते आत मग गेले इकडे कसं काय आलं बाहेर सर कारण विमान ऑटोवर आहे सर. काय धंदे तुमचे 5,000 रुपये तिकीट आमच्याकडून घ्यायला तर ऑटोवर घालून यायला का विमान तुम्ही ऑटोचं मीटर कोण द्यावं आता तुम्ही मला कॉर्नरला उतरवा संपला सर विषय एक मिनिट माझं अरे ऐकून घ्या, बापरे. सर सर ऑटोवर आहे विमान म्हणजे विमान ऑटो मोडवर आहे हा. ऑटो रिक्षा नाही सर बरं, हा? बरं, हा. आणि काय आहे, विमानात आहे ना सर 2 पायलट्स असतात एका वेळेला. काही काळजी 2 पायलट का हो सर हो. म्हणजे एक ड्रायव्हर आणि एक किन्नर असं म्हणजे समजा ड्रायव्हरला पेंग आली तर मग किन्नर साफ करत असेल हात आपला है ना सर तसं नाही पण तुम्ही बसून घ्या सर. नाही एक काम करा ते किन्नर आहे ना हा. त्याला हा झेंडा द्या आणि त्याला म्हणा पुढे रो सर झेंडा नाही मी देऊ शकत त्यांना आता का? नाही होऊ शकत सर. नाही काय झालं माहिती का मी आज मुंबईला चाललो काय आहे, आमचे आमदार साहेब आहेत ना त्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा आहे Right, sir. ते मला कालच घेऊन जाणार होते Right. कार्यकर्ते सगळे काल टेम्पोनं गेले Right. पण काय झालं काल आमची रंगी आली आता रंगी आली म्हणल्यावर मला निघता आलं नाही सर रंगी रंगी माझी गाय इतका गोड बछडा दिलाय तिनं तुम्हाला सांगतो Right. खरवस खायचं का तुम्हाला हा मान सर नाही. सर घ्या. इट्स ओके सर डोंट बॉदर सर मला नकोय. अरे खरवस मुंबईत कुठे मिळणार आहे घ्या ना नो सर थँक्यू. नको तुमच्या इंग्लिश माणसाचं हेच कळत नाही घेतही नाही तर थँक्यू म्हणते महाराज यांची नो प्रॉब्लेम वा या. बर मी काय म्हणालो मी आली सर. नाही थांबा ना इथं माझ्याशी जरा गप्पा मारा ना सर नाही मी काय इथं खिडकीतच रोवला असता झेंडा पण ते काचा उघडणत म्हणून सर मला- तुम्ही काही खाणार सर. गुट काय का सर तलप लागली सर नाही सर. मग मावा सर मावा केक आय जस्ट हॅव टू चेक. मग एक काम करा 120-300 खिमाम नवरत्न चटणी टाकून आणावर बेळगाव चटणी सर नाही दिस इज FBF 702 बोईंग. 120-300 नाही सर. नाही का नाही. तुम्हाला कळत हा मी सांगू काय लागलो आमदार साहेब हा. तर तिकडे मी जाणार होतो पण ते काय म्हणले आमदार साहेब तू एक काम कर चेतन इमाना नाहीये मी म्हणलं आमदार साहेब इमानानं कशाला इथं बसा ना, मला भीती वाटायली हा. मी म्हणलं इमानानं कशाला तर ते म्हणले तू लई इमान येत बरे काम करतो तू इकडे ये म्हणलं चला आपण इमानानं जाऊ आपल्याला काय फरक पडायला Right, sir. हा? Right, right. तुम्ही इथं बसा बरं मला भीती वाटायली सर मी कशाला सर प्लीज तुम्ही अहो मला भीती वाटायली उंचीची काही होत नाही सर तुम्ही बसा मी आलेच सर मला काम आहेत सर प्लीज. ऐका ना मी काय म्हणालो जरा गप्पा मारून आपण नाव काय तुमचं मालविका. व्यवसाय नाही हो नाव काय तुमचं सर मालविका पाटील माझं नाव आहे सर. अच्छा अच्छा बरं बरं लग्न झालं का तुमचं सर माझा साखरपुडा झालाय सर. गळायले काय की विमान काय करतात आपले पाहुणे ते कस्टम्स मध्ये आहेत सर. बरं आहे चांगलंय अंगठी दिस ना साखरपुड्याच्या हातात नाही सर ते प्लेन मध्ये आम्ही नाही, बरं करता पडली बिडली जमिनीवर तो सदाव कोणी एवढं वरून दिसायची सुद्धा नाही ती अंगठी सर मी येऊ मला खूप काम आहेत सर. अरे काय ठेवलं इथं ट्रे मध्ये सर ते शेंगदाण्याचं पुढं आहे काय मस्त आहे केवढा आहे ते कॉम्प्लिमेंटरी आहे सर. अरे बाप फारच महाग आहे सर ते फुकट आहे. फुकट आहे हो सर. इकडे आणा बरं ट्रे सर. पिशवी धरा सर जरा. काय करताय सर? पिशवी धरा सर अहो काय अरे पिशवी धरा आणि त्याला काय व्हायलंय सर सर माझा ट्रे सर ट्रे माझा ठेवा ट्रे. इकडं ट्रे ठेवा त्याला काय झालं 5-50 मिळाले आपल्याला अरे हे काय अरे मस्त आहे ना नवीन वेफर आहेत वाटतं सर ते टिश्यू पेपर आहेत. त्याला काय व्हायला चहा बरोबर खाता येतील मस्त आहे. मी येऊ का? सर मी येते कारण का आता लँडिंग साठी मला कॅबिन तयार करायचं तुम्ही प्लीज बसा नाही आता. इथं बसा लँडिंग म्हणजे सर आता उतरायचं आहे आपण तुम्ही सीट बेल्ट लावून घ्या सर. खाली उतर थांबा एक Landing, मिनिट sir. माझ्या पोटात सर, परत कसं काय सर, गोळ्या यायला सर, खाली येते नाही एक तुम्ही मिनिट मला थांबा जाऊ द्या, सर. नाही तुम्ही इथं बसा तुम्ही सीट बेल्ट विमान लावून खाली घ्या, उतरायला सर. वाटतं. एक अरे मिनिट, बाप, सर, तेव्हा ते जवळ आलं. seat belt, sir, अरे seat बापरे belt. काही होत नाही, अरे सर, काही होत बापरे. नाही. सर, तेव्हा सर, ते जवळ सर, अरे सर. बाप आपटत आहे काय की ते कुठे नेऊन सर नाही नाही अरे आपण बाप. सर रिलॅक्स सर अरे बाप रे प्लीज बाप. ओरडू नका सर तुम्ही मी अरे बाप सर, तुम्ही धरा बरं सर काय होते अरे सर बाप भीती वाटायली मला काही होत नाही त्याला सर सांगा please. कुठे नेऊन आपटे नको नाही नाही अरे बाप आवाज केवढा सर अरे सर बापरे अरे बापरे बाप रिलॅक्स रिलॅक्स अरे सर बापरे बाप रिलॅक्स मला लई भीती वाटायली काही होत नाही सर अरे काही- बापरे. या, सर आपण लँड झालोय सर पाण्यावर पडलो काय आपण सर जमिनीवरच लँड झालं तुम्ही डोळे उघडा सर एवढं मऊ कसं लागलं सर डोळे उघडा अरे बापरे हा काय केव्हाच्या घाबरायला तुम्ही हे फालतू बनायचं तुमच्या आमदाराच्या माणसासोबत कशाला घाबरायचं असते माणसानं अरे वा वा चला बरं झालं मी मोबाईल नंबर द्या बरं जरा दिस वे सर हातावर लिहिलाय काय सर त्या बाजूला तिथे एक्झिट बर येतो हा हा इथं कुणी बसलं होतं का हो? नाही सर तरीच म्हणलं चादर नवीन दिसायली
300 फ्लाईट्स केल्या आहेत मी, पण आजपर्यंत याच्यासारखा पॅसेंजर मिळाला नाही. गॉड, वेढं करून सोडलं या माणसानी. कॅबिन क्रू, प्लीज प्लीज प्रिपेअर द फ्लाईट फॉर द नेक्स्ट फ्लाईट प्लीज. अरे मॅडम, मॅडम तुमचं काय आहे आता? काय राहिलंय? माझं काही नाही राहिलंय, मोर्चाच नाही राहिला, कॅन्सल झाला, रिटर्न तिकीट दिले मला लगोलग. म्हणजे तुम्ही याच फ्लाईटनी परत औरंगाबादला येणार आहात? चला बसा, शेंगदाणे खाऊ. बसा इथं. खूप छान, एक नाईस क्यूट स्टोरी. आणि ह्या गोष्टीशी मी रिलेट करू शकते, कारण मी ॲक्टिंग क्षेत्रामध्ये यायच्या आधी एअर हॉस्टेस होते. सुपर परफॉर्मन्स संकर्षण आणि श्रेया, थँक्यू सो मच. मला हा परफॉर्मन्स खूप सेन्सिबल वाटला. माझा प्रॉब्लेम काय आहे की गोष्टीत नाविन्य नव्हतं. ही गोष्ट मी खूप वर्षापासून बघत आलो आहे. आता ती गोष्ट खूप टिपिकल झाली आणि ती टिपिकल झाली, त्यामुळे तुम्ही दोघंही कितीही चांगला परफॉर्मन्स करा, ते स्किट वर नाही जात. बाकी परफॉर्मन्स वॉज सेन्सिबल. गॉड ब्लेस यू. 10.5 आणि दादा 10. 20.5 गुण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा दोघांसाठी. असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण समोर जर गिराईक म्हणून बाई असेल तर समोरच्याचीच माती होते. कारण बायकांना सौंदर्य प्रसादानं सोडून दुसरं काही विकणं म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट. आणि हीच चॅलेंजिंग गोष्ट स्वीकारली एका पुस्तक विक्रेत्यानं. बघूयात मग आता पुस्तकं विकली जाणार का. ले लो भाई चिवडा ले लो, गरम मसालेदार चिवडा ले लो, घ्या हो घ्या चिवडा घ्या, हे गरम मसालेदार चिवडा घ्या, अरे घ्या हो घ्या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या, अरे ले लो भाई चिवडा ले लो. चिवडा, अरे लवकर गाणं संपवलंस, लवकर गाणं संपवलंस. वा वा, थँक्यू थँक्यू. आता खूप वेळ नाचायला लावतो ना. अरे अशा बेलने घरातल्या माणसांना अटॅक येईल ना. हे बरं आपलं. अजून एकदा. मी काय गुहेत राहते? काय? नमस्कार वहिनी, मी एक सेल्समन आहे. एक मिनिट, कोणी सोडलं? कुणी सोडलं नाही, माझा मी चालू. अहो ही काही शाळा आहे का आईने मला इथे सोडायला? आमच्या सोसायटीमध्ये सेल्समनला अजिबात अलाउड नाहीये. आमचा वॉचमन आहे ना, गेट वरनं असा परत पाठवतो. अहो पण वॉचमन नव्हता ना, मी स्वतःहून आलो. काही नकोय मला, निघा. नाही नाही, तुम्ही घेऊ नका, पण काहीतरी देऊ तर शकता. काय? हा म्हणजे पाणी पाणी पाणी. पाणपोई उघडले? हा, समोर तिथे हॉटेल आहे ना, तिथे जाणी पाणी प्या. चला. बरं बरं ठीक आहे, पाणी नका देऊ, थोडा वेळ तरी द्याल. माझा हा. का? तुम्ही आता घरात आहात ना म्हणून. मी काय रिकाम टेकडी वाटले? हा? हा, सकाळपासून येतं ना, कामाची टेकडी उपसते मी. कामाची टेकडी नाही हो, कामाचा डोंगर असतो. माझं घर आहे ना, माझं काम आहे ना, मग टेकडी म्हणेन नाही तर डोंगर म्हणेन. तुमच्या बापाचं काय जातं? नाही नाही, तसं नाही. तसं नाही मग कसं? हा, कस लागतो इथे माहितीये का? किती घाम गाळावा लागतो. ते फालतू वाटलं का? आम्ही असेच पडी का का? नाही नाही, मला वाटलं तुम्ही हाऊस वाईफ आहात एक म्हणून. मिनिट, हाऊस म्हणून वाईफ झाले? उगाच त्याचे हाऊस वाईफ आहे असं म्हणण्याची काही गरज नाहीये. तेवढीच काय अजून वेळ गेलेली नाहीये. नाही, वेळ गेलेली नाही, पण वेळ काय सांगून येत नाही ना. तुम्ही का असे शब्दांचे खेळ खेळताय? काय हवंय तुम्हाला? तुम्ही हा? नाही, म्हणजे तुम्ही हवाय म्हणजे मी तुम्ही चाहता हूं अशातलं तुम्ही नकोय मला. तुम्ही म्हणजे मला तुम्हाला काही सांगायचंय. काय? वेळ काही सांगून येत नाही. असं पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. घेऊन आलोय? हा. म्हणजे कोणाकडून आलात? नवऱ्या मुलाकडून आलोय. विनोद आहे? विनोद नाही, मी त्याचा मोठा भाऊ प्रमोद आहे. बरं तुम्ही विनोदला कसं ओळखता? असं तर मी तुमच्यासाठी पुस्तक घेऊन आलेलो आहे. हे दुसरं पुस्तक आहे. कळलं तर हसाल, नाही कळलं. नाही कळलं मग तर तुम्ही हे पुस्तक घ्याच. हे वाचल्यावर ना तुम्हाला जोक कळतील. आणि याच्याबरोबर ना एक विनोदाचं सुद्धा पुस्तक आहे. विनोद म्हणजे माझा मोठा भाऊ नाही, विनोद म्हणजे जोक. असले फालतू विनोद आहे ना, तुम्हीच वाचा आणि मग दात काढा. हा, मी काय डेंटिस्ट आहे दात काढायला? डोक्यात जाऊ नका. आता डोक्यात जायला मी काय ऊ आहे का? असले भिक्कारी विनोद टाकायचे नाही का?
चला निघा. नाही निघतो, पण मला थोडं पाणी द्या ना. पाणी नाही आलंय हो. हा मग तुम्ही कसं काय करता सगळं काय पिण्याचं? हा म्हणजे पाणी पिण्याचं कसं काय करता? तुम्हाला काय करायचंय? हे बघा, टाइमपास करायला मला अजिबात वेळ नाही आहे. नाही मी कुठं म्हणालो माझ्या बरोबर तुम्ही सापशिडी खेळा म्हणून. नाही, मी तुमच्याच कामासाठी आलोय. माझ्या कामासाठी हो तुम्ही हो कसली? एका गृहिणीचं काम. हे बघा, आदर्श गृहिणीची 14 तत्वे असं पुस्तक आहे. 1 मिनिट. ही तत्वे आहेत ना, ही खड्ड्यात घाला. मी फक्त फतवे काढते, लोकांनी काय काय कामं करायची ती. अरे आता म्हणाल मी एकटीच कामं करते म्हणून असं खोटं बोलू नका. तुम्हाला ना बाल संस्काराचं पुस्तक देतो, थांबा. मला नको आहे हो, माझी नाहीये इच्छा. इच्छा नाहीये म्हणून हताश होऊ नका, हातपाय घालू नका. हो हातपाय गाळायला ते काय पाणी आहे का, गाळलं आणि स्वच्छ झालं? नाही नाही नाही, असं करू नका, असं करू नका. हे बघा त्याच्यावर पण पुस्तक आहे, पाणी गाळा आणि नारू टाळा. हे अति होते, अति होत आहे. मला तुमच्याकडनं एकही पुस्तक नको आहे. वहिनी चिडू नका, चिडू नका. माणूस चिडला ना की 4 वर्षाने ना मोठा वाटतो, मोठा. आता तुम्ही ना त्या शेजारच्या काळसेकर वहिनींपेक्षा जवळजवळ 8 वर्षांनी लहान असाल. पण आता तुम्ही चिडलात ना, त्यामुळे काय झालं, त्यांच्यापेक्षा ना 4च वर्षांनी लहान वाटतंय. काय काय म्हणालात, परत म्हणा. तुम्ही चिडल्यामुळे ना त्यांच्यापेक्षा 4च वर्षांनी लहान वाटतंय. ते नाही त्याच्या आधी काय म्हणालात? माणूस चिडला ना की 4 वर्षांनी मोठा दिसतो. ते नाही. हं? हे आणि हे ह्याच्या मध्ये काय म्हणाला? मध्ये तुम्ही काळसेकर बहिणींपेक्षा 8च वर्षांनी लहान असाल. कसली वेंधळी आहे मी, तुम्हाला आज सुद्धा बोलवलं नाही. सरबत देऊ? नाही नको नको नको, द्यायचंच असेल तर मला वेळ द्या थोडासा. वेळ काय, खूप आहे माझ्याकडे. मी काय आपले असेच पडले होते. पडले होते? फार लागलं का हो? विनोद, प्रमोद, पडले म्हणजे असेच झोपले होते. काय सांगताय? झोपला होता? मला वाटलं कुठेतरी बाहेर फिरायला चाललात, पार्टीला वगैरे. अगदी काय असं मी असं आवरल्यासारखी अशी वाटत नाहीये. बघा म्हणजे काही न करता तुम्ही आवरल्यासारखं वाटतंय. मग काय आवरलं असतं तर काय दिसलं असतं. बरं चला आवरा आता. नाही होय. म्हणजे असं पुस्तक आहे आगरी भाषेतलं, आता आवरा, मेकअप करता केवरा, वाट बघतो नवरा. याच्यासोबत ना सवलतीच्या दरात आणखी एक पुस्तक आहे. कुठला? वायफळ गोष्टींवर खर्च कसा टाळावा. हा जरा खर्च वायफळ वाटतोय. नाही पण त्याच्याबरोबर जायफळ फ्री आहे ना. हो चला घ्या ही सगळी पुस्तकं. सगळी म्हणजे काय, काळसेकर वहिनींपेक्षा 8 वर्षांनी लहान दिसायचंय की नाही? मी सगळ्यांची टॅली करताना तेवढे पैसे घेऊन येते हा. आणि येताना सरबत नक्की घ्या. आणा हा. आले हा. अरे किती चला. अर्धी पुस्तकं इथेच गेली. आता बाकीची पुस्तकं काळसेकर वहिनींकडे जातो विकायला. हीच आयडिया वापरतो. त्यांना सांगतो तुम्ही पाठारे वहिनींपेक्षा 10 वर्षांनी लहान दिसताय. गोष्ट खूप छोटी होती, सटल होती आणि एकदम कॉम्पॅक्ट परफॉर्मन्स. क्या बात है. गॉड ब्लेस यू गाइज, गॉड ब्लेस यू. ब्रिलियंट परफॉर्मन्स. वाव. ब्रिलियंट परफॉर्मन्स सुदेश आणि सुप्रिया ताई. थँक्यू. वा. 11. हा एक काळसेकर वहिनींना बरं का. 22 गुण. बघूयात कोण ठरलेले आहेत परफॉर्मर ऑफ द वीक. दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावतो. परफॉर्मर ऑफ द वीक विशाखा, प्रियदर्शन आणि कुशल. हो जर कॉमेडीचा हाच राडा घालण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका फेअर अँड लवली फू बाय फू. नया आय पार्ट बाय फ्रुटी.